नमस्कार मंडळी, आपण आज गोव्यावरून कलंगूटमधून आपण बोलतोय आणि ही सर्व आपलं मित्रपरिवार या ठिकाणी आणि आम्ही आता चाललो आहे कलंगूट बीचला. तर त्या ठिकाणी बघूया, कारण बरेच वेळेला आम्ही येतो पण बीचला काही जात नाही. आणि या ठिकाणी तुम्ही बघताय ना, हे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणीचं मार्केट आहे. या ठिकाणी हे बघा, हॉटेल नीलम ग्रँड इथून आपण चाललो आहे आता कलंगूटकडे, बीचकडे. KFC आहे. या ठिकाणी बार्बेरी हे दुकान दिसते तुम्हाला. हे बघा, कलंगूटचं सलूनचं दुकान आहे सिन्स 1925. हे बघा, आणि इथूनच हा जो सर्कल आहे ना, या ठिकाणी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, समोरला दिसते तुम्हाला. आणि हा झेंडा बघा कसा फडकतोय. तर आता आपण चाललोय कलंगूट बीचकडे. ठिकाणी आहेत रेंटसाठी, इथं बाईक आहेत. टॅटूची भरपूर दुकानं आहेत या ठिकाणी, टॅटू काढण्यासाठी. चला, इथे चालत चाललोय मी आता बीचकडे. आणि या ठिकाणी भरपूर सारी दुकानं दिसत आहेत तुम्हाला दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे ना. शॉपिंग्सची भरपूर सारे असे उपलब्ध आहेत तुम्हाला शॉपिंग करायला दुकाने. आणि ते टू व्हीलर आहे ना, मोस्टली स्कूटी त्या भाड्याने भेटतात. तर किती रुपये रेंट घेतात ते वगैरे काय विचारलं ना अजूनपर्यंत आपण. तर कुठे भेटलं असं ना ते बाईकवाले, तर आपण त्यांना विचारू काय रेंट आहे ते. आपल्याबरोबर हेमंत सर आहेत, ते सांगतील बाईक रेंटचं जे आहे ना, काय कशा पद्धतीने आपल्याला बाईक रेंट करण्यात येतं ते. तर सांगा तुम्ही, बाईक रेंट जी आहे ती तुम्ही किती रुपयाने देता रोज? पर डे 500 रुपये देतात पर डे. अच्छा, पर डे 500 रुपये देतात. आणि रेट काय त्याचं? रेट पर डे गेले 500 रुपये आहे. हां, आता जर जेवण गेलं तर उद्या सकाळी जायचं 10. अच्छा. आणि पेट्रोलचं कसं काय? पेट्रोल बी सर्व तुमचं आहे. पेट्रोल आपलंच असतं सगळ्याचं? अच्छा, काय झालं ना, ॲक्सिडेंट झाला काय सर्व तुमचं आहे. ओके, जबाबदारी आपली असेल. हां, तुमचं तुम्ही बरं. ओके ओके ओके. अच्छा, मग तुम्ही एवढ्या जबाबदारीने आमच्यावर गाडी देता, म्हणजे त्याच्यासाठी काय ठेवायला लागत असेल ना, काय आधार कार्ड? तुम्हाला ID प्रूफ ठेवायला. ओके, ID प्रूफ द्यायला लागत असेल. वोटिंग कार्ड काय जे काय असेल तर. ओके, आधार कार्ड. अच्छा 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 अच्छा. थँक्यू माहिती दिल्याबद्दल, धन्यवाद. हे बघा, तुम्हाला जर नेम प्लेट बनवायची असेल तर या ठिकाणी खूप सुंदर असं शॉप आहे.
तर काजूच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं झालं तर काजू मित्रांनो आहे ना, तुम्ही ओल्ड गोवा म्हणजे तिथे मार्केट जो आहे ना त्या मार्केटमधूनच घ्या काजू. कारण या ठिकाणी जे काजू असतात ना तेवढे काही क्वालिटी चांगली नसते इथल्या काजूची. जर तिथे ओल्ड गोवामध्ये आहे ना चांगल्या प्रकारचे काजू मिळतात. तर आपल्याला जर शक्य झालं तर तिथं ते जाऊन पण तिथं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन. बघूया किती लांब आहे इथून ते, आणि मग बसने आपण प्रवास करू. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो स्पायसेसची हे आहे, हे बघा. वेलकम नॅचरल हाय क्वालिटी न्यू अँड फ्रेश. तर हे सर्व गरम मसाल्याचे. हे बघा जुन्या टाईपचं कौलारू घर आहे मस्तपैकी एकदम. तर आता आपल्याला समोरच दिसतोय समुद्र. गोप्रोमध्ये दिसत नसेल. तर आपण आता पूर्ण समुद्र किनाऱ्यावर आलो आहे आणि इथंपर्यंत लाटा येतात पाण्याच्या. हे बघा. ओ माय गॉड, भिजले शूज. खूपच गर्दी या ठिकाणी बघायला भेटते. हे बघा. ओ माय गॉड, गेले 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 शूज गेले. सॉक्स भिजले सगळे पाणी. तर इथे छान असं वातावरण आहे. हवागार आहे मस्तपैकी. ऊन लागते पण गार हवा आहे. समुद्राच्या लाटा पण भरपूर आहेत. आणि इथे लेफ्ट साईडला आहे ना संपूर्ण हॉटेल्स आहेत. हे शाक ज्यावर आपण आरामात बसून झोपून समुद्राचा आनंद घेऊ शकतो या ठिकाणी. या ठिकाणी आपण जमलेलो आहोत सगळं मित्र आहे. म्हणजे आपल्यासाठी ग्रुपसाठी शूटचा व्यवस्थित. तर थांब ना जरा करते थांब सगळ्यांचा आता फिरवते ना. थांब ना पहिले इंट्रोड्यूस तर करू दे मला. ठीक आहे तू करतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. हे आहेत सुधाकर पाटील, प्रमोद पाटील, हाय कर बाय, हां सुजित पाटील, अशोक आणि किशोर पाटील अँड मी. तर आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गोव्यामध्ये कलंगूट बीचवर आहोत आपण. आणि या ठिकाणी सुधाकरचं रिटायरमेंट ना. तर सुधाकर पाटील यांचं रिटायरमेंट आहे म्हणजे झालेले आहे आणि त्याच्या निमित्ताने आपण त्यांच्यासाठी आपण केक कापत आहोत. सुधाकर पाटील स्वतः. चल काप.
हॅपी अॅनिव्हर्सरी, हॅपी रिटायरमेंट डे, हॅपी रिटायरमेंट. रिटायर झालेले आहेत, त्याच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी केक कापलेला आहे त्यांच्या थ्रू. नाइस प्लेस. कम से कम 20 साल उसकी सर्विस किया अभी, और 20 हमें साल याता है ना याची स्पेशल मुलाकात घ्या तू. जीवन भर सर्विस करेंगे आपकी. मौका दीजिए. तर या ठिकाणी इथं आपल्याला सर्व्हिस देत आहेत. काय स्पेशल बातमी करना त्याचं है, नाव 10 मिनिट देना है आपका नाम बस. क्या है? काशी वाशी काशी तिवारी. तिवारी म्हणून आपल्या उत्तर प्रदेशचे जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला सर्व्हिस द्यायला आले आहेत. तर ठीक आहे, बढिया से दे देना. हा बोल ना, कुछ बोल. ठीक आहे. क्या बोले, बोलना चाहता जिंदगी हो? गम है. हाँ. गम में हम है, हमने है मजा, मजे में हम है. ओके बस, बोलने का सांगू. तर सुधाकर पाटील यांची आपण थोडी मुलाखत घेणार आहोत. Actually, भी है, समोर. तर सुधाकरजी, आपण काय म्हणजे पुढे काय ठरवलेलं आहे याचा आरामच करणार असं त्यांचं म्हणणं आहे. तर खूप त्यांच्या पुढच्या आयुष्यासाठी सगळ्यांकडून आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना. ज्ञान शाही आहे ना ताई.